समुद्रामध्ये सध्या वादळ सदृश सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। चक्रीवादळ सध्या खोल समुद्रामध्ये घोंगावताना पाहायला मिळतं। त्यामुळे जी मच्छीमारी आहे ती सध्या काहीशा अल्प प्रमाणावरती ठप्प देखील असलेली पाहायला मिळते। मी सध्या रत्नागिरीतील मिरकर वाड्यामध्ये आहे आणि जे नौका आहेत सगळ्या मच्छीमारीच्या नौका आहेत ते सध्या इथे नांगरून ठेवलेला पाहायला मिळतात। जर काही नौका ज्या आहेत ते मात्र मासेमारीसाठी समुद्रामध्ये गेलेलं देखील पाहायला मिळतं। त्यामुळे प्रशासनाने इथे खबरदारीची सूचना देखील देण्यात आलेली आहे की मात्र कोणीही मच्छीमाराने समुद्रामध्ये जाऊ नये, मासेमारी करू नये असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे मंत्री नितेश राणे यांनी देखील याकडे मासेमारीकडे म्हणजे समुद्रामध्ये जाणार आहेत, खोल समुद्रामध्ये मच्छीमार जाणार आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवून आहे। जर कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशी देखील काळजी जी आहे ती मात्र मत्स्य विभाग देखील घेताना पाहायला मिळतं। मात्र सध्या जे चक्रीवादळ सध्या खोल समुद्रामध्ये घोंगावतं ते मात्र त्याचा परिणाम मात्र कोकण किनारपट्टीवरती नसला तरी मात्र मच्छीमार मात्र जे नौका जे आहेत ते मात्र इथे नांगरून ठेवलेले पाहायला मिळतात। काही मच्छीमाराने जे नौका आहेत ते घेऊन देखील समुद्रामध्ये गेलेले पाहायला मिळतात। मात्र जे तंतोतंत काही मच्छीमार जे आहेत ते मात्र अजूनही इथले जे नियम आहेत, खबरदारी आहेत ते मात्र घेताना देखील पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुमित गजनेसह अनंत पाताडे, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।